नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। आणि आत्ता वाजलेले आहेत 5। मुलं खेळायला गेलेले आहेत आणि मुलं गेल्यावरच मी घर आवरायला घेते, कारण मुलं असताना आवरून फायदाही नाही, ते जसं तसं करून ठेवतात। मग मुलं खाली गेलेत की मला मोकळं असतं। तर सर्वात आधी मी नेहमी हॉलपासून सुरुवात करते, कारण हॉलमध्ये जरा कमी पसारा असतो, वेळ जरा कमी लागतो। आणि त्यानंतर बेडरूमकडे मोर्चा वळवते। बेडरूममध्येही तसं पसारा कमीच राहतो, फक्त पसारा असतो तो किचनमध्ये, कारण किचनमध्येच आपले जास्त कामं होत असतात। सो त्यानंतर इथे टेबलवर बघा, इथे माझं स्टफ असते, नेहमी माझंच काहीतरी चालू असते क्रिएटिव्ह, त्यामुळे इथे टेबलवर कधीही असेल तर माझाच पसारा असतो। सो इथे मी तो सर्व पसारा आवरून घेत आहे आणि बेडही मी याच टाईमला व्यवस्थित करून घेते, म्हणजे झोपताना मग प्रॉब्लेम येत नाही, कारण बऱ्याचदा आरू खूप लवकर झोपते आणि ती झोपली की मग बेड व्यवस्थित करणं होत नाही, त्यामुळे मग मी याच टाईमला बेड वगैरे सर्व व्यवस्थित आवरून घेते। आणि त्यानंतर वाढलेले कपडे काढते आणि लगेच सर्व कपड्यांच्या घड्या करते आणि जिथल्या तिथे ठेवून देते। जे प्रेसचे कपडे असतील ते वेगळे काढते। मी सर्वांच्या कपड्यांसाठी कपाटात वेगवेगळे कप्पे केलेले आहेत आणि ज्याची कपडे त्याच्याच कप्प्यात ठेवते, म्हणजे मुलांना ती वेळेवर व्यवस्थित सापडतात। आणि त्यानंतर सर्व घराला मी झाडू लावून घेते आणि पोछा पण लावते, कारण उन्हाळ्यामुळे भरपूर धूर येत आहे, त्यामुळे मला दिवसातून 3 टाइम तरी पोछा लावावाच लागतो। आणि त्यानंतर दुपारी घासलेल्या सर्व भांड्यांना त्याच्या जागी विराजमान करते। मी भांडे घासले की लगेच पुसून लावत नाही, मी असेच ते झरू देते आणि सुकू देते आणि नंतर संध्याकाळच्या वेळेसच ते लावते, कारण विनाकारण ते पुसण्यात वगैरे वेळ वाया जातो आपला। आणि त्यानंतर चहाची भांडी किंवा संध्याकाळचे मुलं खेळायला जायच्या आधी नाश्ता करतात ती भांडी, मुलांचे टिफिन, हे मी आत्ताच घासून घेते, रात्रीसाठी त्यांना ठेवत नाही, कारण रात्री मग खूप सारे भांडे होतात। आणि कपड्यांना इस्त्री सुद्धा मी याच वेळेस करून घेते, कारण यावेळेस घरात शांतता असते, मुलं बाहेर गेलेली असतात, नाही तर पिहू सतत लुडबुड करतो आणि मला त्याला चटका वगैरे लागायची भीती वाटते। तो घरी असला की मलाच करू दे असं त्याचं म्हणणं असतं। तर कपडे इथे प्रेस झाले, त्यानंतर मी पण फ्रेश होते छान। आणि यानंतरचा सर्व वेळ हा फक्त माझा असतो, कारण संध्याकाळची कामं आटोपलेली असतात, मुलंसुद्धा बाहेर खेळायला गेलेली असतात आणि हा असा टाईम असतो जो मी फक्त माझ्यासाठी युटिलाइज करत असते, कारण 6 वाजेपर्यंत माझी ही सर्व कामं आटोपलेली असतात। आणि त्यानंतर मी छान फ्रेश होते आणि त्यानंतर 5 मिनिटं तरी व्यवस्थित केस विचरते, थोडी मालिश करते, त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं। आणि मी संध्याकाळचं असं बाहेर वगैरे फिरायला जात नाही, किंवा आमच्याकडे लेडीज बसतात खाली, पण मी बाहेर बसायला जात नाही, कारण मुलांसोबत त्यांची आजी असते, त्यामुळे मला मुलांची तितकीशी काळजी नसते आणि हा वेळ मी फक्त माझ्यासोबतच घालवते। त्यासाठी मी छान असं खिडकीत बसते, इथनं खूप छान हवा येते आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप खूप सुंदर दिसतो। तर इथे माझ्याकडे हे डिफ्युजर आहे आणि हे फक्त याच टाईमला ऑन होतं माझ्याकडे। आणि मी खूप छान असे गुलाब, चंदन आणि म्हणजे मनाला एकदम शांत शांत करणारे असे अत्तर आणलेले आहेत। मी ऑनलाईन बोलवले होते, पण त्याचा स्मेल मला तितकासा आवडला नाही, तर मी साधे आपले मंदिराच्या बाहेर जे अत्तर मिळतात ना, तेच घेऊन आलीत आणि तेही खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत, सोबत स्वस्त पण आहेत। तर हा वेळ फक्त माझा असतो। या वेळेत मी नाश्ता करते, बुक्स वाचते, पेंटिंग करते किंवा मग फेस पॅक वगैरे लावते आणि हा माझा वेळ मी छान एन्जॉय करते। आणि या डिफ्युजरमुळे वातावरण इतकं शांत आणि इतका छान स्मेल घरभर दरवळतो। सोबतच एखादं फ्रूट वगैरे खाते आणि टरबूज हे माझं ऑल टाईम फेवरेट फ्रूट आहे आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ते मिळतं आणि ते आपल्या शरीराला हायड्रेट पण ठेवतं, सोबत स्किनला पण खूप छान हायड्रेट करतं, त्यामुळे टरबूज हे सीजनल फळ आहे आणि तेच आता मी जास्त खायचा प्रयत्न करते,
कारण नंतर टरबूज मिळतात पण त्यात तितकासा गोडवा नसतो. तर इथे मी त्यानंतर पेंटिंग करायच्या विचारात होती, पण जो मला कलर मला हवा होता तो संपलेला होता. आणि ऑइल पेंटमध्ये माझ्याकडे पिंक कलर नाही आहे, कारण ऑइल पेंटमध्ये छोट्या पॅकमध्ये फक्त बेसिक कलर मिळतात, बाकी कलर मोठ्या पॅकमध्येच मिळतात. त्यानंतर पिहू आरू आली, त्यानंतर त्या दोघांचेही हातपाय व्यवस्थित धुवून दिलेत आणि त्यानंतर दिवे लावायला घेतलेत, कारण बरोबर 6:45 वाजले होते. त्यानंतर आम्ही दिवे लावले आणि इथे बघा म्हणजे पिहूची चुडबुड कुठेही चालू असते, देवाजवळ बसलेला असताना सुद्धा तो शांत नसतो. इथे अगरबत्ती लावायसाठी दोघांचं चालू होतं, सतत दोघांची भांडणं होत राहतात. सकाळी पूजेच्या वेळेस मुलांची शाळा असते, त्यामुळे मग मी संध्याकाळचा हा वेळ मुलांना ठरवून दिलेला आहे. जेव्हा मी देवाजवळ दिवे लावते तेव्हा त्यांनाही सोबत घेऊन बसते, त्यांना 1-2 मंत्र शिकवते किंवा शुभम करोती पसायदान शिकवते. आणि त्यातले आता त्यांच्या लर्न पण झालेले आहेत. आणि आता पिहूचं पसायदान ऐका बघा, त्याची भाषा कळते का? पसायदान हे जे खेळांची व्यंकटी तया सत्कार मैत्र जीवांचे दूर. आणि पूजा पाठ झाल्यानंतर लगेच मला स्वयंपाकाला बसावं लागते, कारण तोपर्यंत 7 वाजलेले असतात. आणि अहोंची शिफ्टमध्ये ड्युटी असल्यामुळे बऱ्याचदा 4:12 असते, त्यामुळे टिफिन द्यावा लागतो. आणि टिफिनवाले काका बरोबर 7:30 ते 7:45च्या दरम्यान येतात, त्यामुळे 7 वाजता लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागतं. तर इथे माझी चॉपिंग वगैरे झालेली आहे आणि भाजी आणि त्यानंतर कणिक मळून बाजूला ठेवली आणि इथे मी भाजीला फोडणी देत आहे, म्हणजे इकडे माझी भाजी पण होईल आणि सोबत माझ्या पोळ्या पण होतील. इथे मी आधी कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे, म्हणजे गॅस चालू केल्यानंतर मग पटपट पोळ्या होतात, गॅस वाया जात नाही. तर इथे माझी भाजी पण तयार होत आहेत आणि सोबतच माझ्या पोळ्याही होत आहेत. आणि पहिली पोळी तव्यावर टाकली की पिहूचा रोजचा नियम आहे, त्याला भूक लागते, त्याला गरम गरम तव्यावरचीच पोळी आवडते. त्यामुळे पहिली पोळी पिहूला छान इथे तूप पोळी मी देत आहे जेवायला. आणि त्यानंतर मी माझा सर्व स्वयंपाक आवरला आणि स्वयंपाक झाल्याबरोबर मी लगेच गॅसचा ओटा आवरून घेते, म्हणजे भांडे वगैरे आवरून घेते फक्त, बाकी क्लीन वगैरे काहीच करत नाही. आणि त्यानंतर आधी अहोंचा टिफिन पॅक करते आणि त्यानंतर मी पण जेवण करून घेते, कारण मला वेळ झाला की मग जेवण जात नाही. आणि तसंही मी रात्रीचे फक्त 1 पोळी घेते. मध्ये माझं वजन अचानक 3 ते 4 किलो वाढलं होतं, त्यामुळे मी खूप स्ट्रिक्ट डायटिंग केली होती, संध्याकाळचं जेवण म्हणजे बंदच केलं होतं. पण आता 4-5 दिवसापासून मी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे, थोडा विकनेस जाणवत होता त्यामुळे. आणि जेवण झाल्यानंतर मग मी क्लिनिंगला सुरुवात करते आणि सकाळी मी घासून पुसून छान स्क्रबरने घासते सर्व गॅसचा ओटा वगैरे, त्यामुळे संध्याकाळी तितकासा घासावा नाही लागत, फक्त मी स्प्रे करते आणि कपड्याने पुसून घेते. आणि अशा प्रकारे जर आपण रात्रीचंच किचनचा ओटा छान क्लीन करून ठेवला ना, तर सकाळी आपल्याला तितकंसं टेन्शन येत नाही. आणि जर किचन ओटा स्वच्छ असेल तर झुरळांचा प्रॉब्लेमही येत नाही. जर आपण किचन ओट्यावर थोडी जरी कणिक वगैरे असेल, खरकटं असेल, तर त्यामुळे झुरळ होतात, अदर किडे पण त्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा पाली पण ओट्यावर फिरतात. त्यामुळे मी रात्रीचा असा ओट्याचा म्हणजे कोपरा क्लीन करून घेते, प्रत्येक वस्तू उचलून त्याखालून कपडा फिरवून घेते आणि तो कपडा मी तेव्हाच स्वच्छ धुवून ठेवते, विम लिक्विडनेच धुते, म्हणजे सकाळी मला वापरायला पुन्हा तो तयार असतो. त्यानंतर बेसिंग मी छान स्क्रबरने स्वच्छ धुवून घेते. बेसिंग मी दोन्ही टाईम, सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम स्क्रबरने व्यवस्थित घासते आणि धुते, कारण बेसिंगमध्येच आपले खरकटी भांडी वगैरे असतात आणि झुरळं पण तिथेच खूप जास्त येतात पाईपमधून वगैरे. सो त्यामुळे बेसिंग पण क्लीन करते. आणि त्यानंतर इथे कडधान्य तर मला आठवणीनं भिजायला घालावेच लागतात, कारण दररोज अहोंना सकाळी कडधान्य लागतात. तर आता संपत आलेली, त्यामुळे आज मी भिजायला टाकत आहे. आणि त्यानंतर पिहू, मी आणि आरू आमच्या तिघांचं दूध मी हळद टाकूनच दूध घेते. अगदी आता हा कप जरी मोठा असेल ना, पण आपला छोटा कप भरेल इतकंच दूध घेते मी, पण त्यामध्ये हळद आवर्जून टाकते. हळदीमध्ये हिलिंग पॉवर खूप जास्त असतात, त्यामुळे हळद पिते, त्यामुळे सर्दी होत नाही, कफ पण होत नाही.
आणि त्यामुळे आपण हेल्दी राहतो. आता मुलांना कितीही समजावून सांगितलं ना, मुलं प्यायला पाहतच नाहीत. त्यामुळे मी त्यांना जबरदस्तीही करत नाही. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते नक्कीच पितील. तर दूध पिणं झाल्यानंतर इथे आमचं मग ब्रश करायचं असतं. म्हणजे मला आधीपासून ही सवय आहे रात्री ब्रश करायची. आधी मी मुलांच्या खूप मागे लागायची, ब्रश करा, पण मुलं करायचीच नाहीत. पण हळूहळू माझं पाहून ती स्वतःच आता ब्रश करायला लागलेली आहेत. आणि मी दिवसातून फक्त एकदाच फेसवॉश यूज करते आणि तोही रात्रीचा. म्हणजे दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर जी काही घाण बसलेली असेल ती सर्व निघून जाते. सकाळी उठून फेसवॉश नाही केला तरी चालेल, पण झोपताना मात्र आपण फेसवॉशने चेहरा धुवायलाच पाहिजे. कोणतंही तुम्ही जे तुमच्या चेहऱ्याला सूट होत असेल, स्किनला सूट होत असेल ते फेसवॉश यूज करा. मला पिंपल्सचा मागे भयंकर प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी क्लीन अँड क्लिअर फेसवॉश यूज करते. आणि त्यानंतर हा माझा डेलीचा नाईट स्किन केअर रुटीन आहे. फेसवॉश केलं आणि त्यानंतर छान टोनर अप्लाय केलं आणि टोनर नंतर मी इथे ॲलोवेरा जेलने चेहऱ्याला फक्त 2 मिनिट अशी मसाज देते, अगदी हळूवारपणे. सोबतच TV चालू आहे, तर माझी TV पण पाहणं चालू आहे. आणि पिहूचं मात्र काही वेगळंच असतं. आणि त्यानंतर मग आम्ही तिघं छान एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतो. घरी असले की तेही मग आमच्यासोबत असं काहीतरी खेळतात. आम्ही कोणताही गेम खेळतो, कधी सापशिडी खेळतो, तर कधी लुडो, तर कधी नुकतंच एकमेकांच्या ॲक्टिंग करतो. काहीतरी आमचं चालू असतं या वेळेला. आणि आज नाही आहे, त्यामुळे आज आम्ही इथे तिघंच जण सापशिडी खेळत आहोत. आणि पिहू खेळताना खूप जास्त चिडचिड करतो, दोघांची खूप भांडणंही होतात. आणि इथे पिहूचा बघा, पिहू जिंकलेला आहे आणि विक्ट्री डान्स इथे चालू आहे. आणि त्यानंतर झोपताना प्यायला लागणारं पाणी आरोही घेऊन येत असते दररोज न विसरता. तर इथे आरोही पाणी घेऊन आलेली आहे, सोबत ग्लासही. आणि त्यानंतर आहे स्टोरी टाईम. तर इथे मी साने गुरुजीची स्टोरी सांगायचं आज ठरवलं होतं, पण पिहूला फक्त कृष्णदेवाची स्टोरी आवडते आणि त्यासाठीच तो हट्ट करत होता. तर इथे मुलांना मी छान स्टोरी सांगते आणि झोपून ठेवते. आणि 10 ते 10:30च्या दरम्यान आम्ही झोपी जातो. तर असं होतं माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन. चला, तर आवडलं असेल तर लाईक करा.